मस्त स्वादिष्ट छान महफिल ही झकास महफिल ही झकास दावत आहे ही खास खास माणसाची मिठास चमचमीत पदार्थांना गप्पांची फोडणी मस्त गुजगोष्टी करता होई सारे क्षणात हस्त दावत तृप्त करी रसना तृप्त करी मनास दावत आहे ही खास दावत आहे ही खास. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. दावतच्या या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपण कुठेही कधी जेवायला जायचं ठरवलं ना की पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं ते एखादं पॉश रेस्टॉरंट. पण कधी कधी धाब्यावर जेवायला जाण्यात सुद्धा खूप मजा असते बरं का. आज मी 2 अशा पाहुण्यांना इथे बोलवलेलं आहे ज्यांच्याबरोबर गप्पा मारताना खूप धमाल येणार आहे. बरेचदा आमचे प्रेक्षक अशी तक्रार करतात की आम्ही क्रिकेटविषयी किंवा क्रिकेटियर्सविषयी बोलायला कुणालाच आणत नाही. या विषयातले जे तज्ज्ञ आहेत श्री द्वारकानाथ संसगिरी हे आज आहेत माझे गेस्ट आणि क्रिकेटियर्सविषयी भरपूर किस्से ते आपल्याला सांगणार आहेत. माझा दुसरा गेस्ट तर असा आहे की महाराष्ट्रातल्याच काय तर जगभरातल्या कित्येक बायका त्याच्यावर मरतात आणि त्याच्या अभिनयावर आपण सगळे खुश आहोत. सुनील बर्वे. चला तर भेटूया त्यांना. चित्रपट आणि क्रिकेट आणि चित्रपटातले तारे तारका आणि क्रिकेटियर्स यांच्याविषयीच्या अगणित किस्स्यांची जादूची पोतडी ज्यांच्याकडे आहे असे द्वारकानाथ संसगिरी आणि चित्रपट नाटक आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमामध्ये वर्चस्व गाजवलेला एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता सुनील बर्वे हे आज आपले गेस्ट आहेत. दावतमध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. इतकी छान ऑर्डर आपण दिली आहे. सुनीलनी व्हेज ऑर्डर दिली आहे आणि पप्पूजी तुम्ही नॉन व्हेज ऑर्डर. मला मासा आणि याच्याशिवाय चालतच नाही. परमेश्वराचा पहिला अवतार माझ्या पानात पाहिजे तर जेवण केलं असं वाटतं. तर धाबा या ओशिवरामधल्या रेस्टॉरंटमध्ये मी यांना दोघांना घेऊन आले आणि त्यांच्याकडून वेगवेगळे किस्से ऐकण्यासाठी आम्ही प्रेक्षकांसह मी उत्सुक आहे. सुनील, तुला पहिला प्रश्न विचारते. तू आणि तुझं कुटुंब हे मूळचं वसईचं. तर वसईला तुझा मोठा वाडा आहे आणि कितीतरी वेळा आम्हाला सगळ्यांना तू आमंत्रण दिलेलं आहेस तिकडे जायचं. वसईच्या छान गमती सांग ना मला. वसईबद्दल एकच सांगायला मला आवडेल की आमचं तिकडे ॲक्च्युली 300 वर्ष जुनं घर आहे, वडिलोपार्जित. त्यामुळे त्या घराबद्दल खूप प्रेम आहे आणि तिथल्या वास्तूत काय जादू आहे कोणाच ठाऊक, पण तिथे गेल्यावरती यावंसं वाटत नाही, परत यावंसं वाटत. आणि तिथले आमचे नातेवाईक पण बरेच तिथे अजून, माझे काका वगैरे सगळे अजून तिथेच राहतात. त्यामुळे म्हणजे राहतं घर आहे. अच्छा. त्यामुळे तिथे राहायला खूप मजा येते. आणि पण मग वसई म्हटल्यावर आमच्या मनामध्ये एकदम माडाच्या पोफळीच्या बागा, केळीच्या बागा वगैरे अशा. करेक्ट. मी आमच्या घराच्या मागे, खरं तर त्या जुन्या घराच्या मागे थोडीशी छोटीशी वाडी आहे ज्याच्यामध्ये हे सगळं आहे. केळीची सुद्धा झाडं आहेत, केळीचं बन आहे, केळी होतात तिकडे आणि तिथे बसलं की जगाचा विसर पडतो, एवढंच मी सांगेन. आमंत्रण माझ्याकडे पण पोहोचून जेव्हा देशील लगेच जेवण फार छान आहे. पप्पूजी, तुमच्याबरोबर बसणं, गप्पा मारणं, तुमच्या घरी येणं आणि कल्पाच्या हातचं जेवण जेवणं. कल्पा म्हणजे द्वारकानाथ संसगिरी यांच्या सुविद्य पत्नी आणि ज्या अप्रतिम जेवण बनवतात. तर हा एक आमच्यासाठी खूप आनंदाचा ठेवा आहे आणि फक्त आमच्यासाठीच नाही तर भारतातले सगळे क्रिकेटियर्स आणि कदाचित बाकीच्या देशांमधले सुद्धा क्रिकेटियर्स येऊन या जेवणाचा आणि तुमच्या गप्पांचा आस्वाद घेऊन जातात. हो, माझ्याकडे एकदा श्रीलंकेची अख्खी टीम जेवायला आली. अच्छा. माझ्या सासरी, माझ्याकडे एवढी जागा नाही आहे, माझ्या सासरी गच्चीत आम्ही अख्खी पार्टी ठेवली होती आणि तिकडे सगळे श्रीलंकेचे अख्खे प्लेयर्स, म्हणजे त्यावेळेच्या त्या काळातले, म्हणजे अरविंद डिसिल्वा होता, त्याच्यानंतर अर्जुना रणतुंगा होता, त्याच्यानंतर त्यांचा त्यावेळेचा कॅप्टन तो टेनिस आपला डायस तर होताच. डायस तर हा सगळ्यात मेंडिस होता, डायस होता. त्याच्यानंतर ही सगळी नवीन सगळी जनरेशन्स पण त्यावेळेला जस्ट मला वाटतं मुरलीधरन जस्ट येत होता. ही सगळी मंडळी मस्तपैकी आमच्याकडे येऊन. पण श्रीलंकन माणसं इथे आली आणि काय कल्पाने जेवायला घातलं त्यांना चिकन केलं
त्यांना सगळं भारतीय पद्धतीचं जेवण केलं, थोडं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण केलं आणि श्रीखंड ठेवलं. आणि त्यांना त्यावेळेला श्रीकांत म्हणून जो आपला ओपनिंग बॅट्समन होता ना, तो धून काढत होता, त्यांना सतत ठोकत होता. तर त्यांनी मला विचारलं की ह्या डिशचं नाव काय. मी म्हटलं श्रीखंड. त्यांना वाटलं श्रीकांत. तो म्हणतो श्रीकांत हे क्रिकेटपटूचं पण नाव आणि खाण्याच्या पदार्थाचं पण नाव, असं कसं. तेव्हा बायकोने समजून सांगितलं इट्स अ स्वीट डिश. आणि तुला आश्चर्य वाटेल पण ते जेवण अख्खं मिक्स करून जेवले, म्हणजे भात, त्याच्यामध्ये भाजी, त्याच्यामध्ये वरण आणि त्याच्यावरती श्रीखंड आणि मग का पण त्यांना आवडलं नाही का? त्यांना असं म्हशीचं आंबवण करून जेवणात आवड, म्हणजे ते सगळं श्रीलंकन जे आहेत ही मंडळी असंच जेवतात. आणि असं त्यांचं जेवण म्हणजे आपण म्हणतो की फक्त भुरके आपणच मारतो, असं नाही. ही मंडळी पण सुंदर भुरके मारतात आणि असं सगळं जेवण करून हाताने असा घास घेऊन ते साऊथ इंडियन साधारण जेवतात ना, तसं जेवण ते जेवण. पण बाकी क्रिकेटर्सचे पण आपल्या इंडियन क्रिकेटर्सचे कितीतरी किस्से तुझ्याकडे. सचिन माझ्याकडे बराच. हा ते सांग ना मला. तेंडुलकर्स मध्ये जे त्यांनी मेन्यू ठेवलेला आहे त्यात खास एकदम तुझ्या काय म्हणतात तू सांगितलंस आणि तू आठवण करून दिलीस म्हणून त्यांनी एक डिश ऍड केलेली आहे. सचिन तेंडुलकर त्यांनी त्याच्या आईची बोंबिलाची डिश ठेवलेली आहे. बोंबील, तळलेले बोंबील त्याला भयंकर आवडतात. सगळ्यांनाच आवडतात तळलेले बोंबील. आणि ती माझी बायको एका वेगळ्या पद्धतीने तळते, म्हणजे त्यांची एक काहीतरी क्षत्रिय पद्धत आहे, त्याला काहीतरी लावते असं ती क्लेम करते की आमची क्षत्रिय पद्धत आहे इतरांपेक्षा खूप वेगळी पद्धत आहे. पण आलं की म्हणजे सचिन मस्तपैकी 7-8 बोंबील, म्हणजे त्याला ठेवलं की दुसरं काही बघत नाही, तो बोंबलाकडे बघतो. पण एक कधी मला कळलं नाही, त्याला एका बाजूला बोंबील आवडतात आणि दुसऱ्या बाजूला त्याला अळूची भाजी सुद्धा आवडते. चांगली असते अळूची भाजी. तुला मी अशी कुठेतरी एक हे केलं, तुला अळूची भाजी आवडावी म्हणजे अळूची भाजी खरंच छान असते. अळूची भाजी मला पण आवडते. अळूच्या भाजीला मी नाव आणि ती बापू लग्नातली अळूची भाजी मस्त असते. त्या दाणे बिणे असे घातलेले ना, की आलूची भाजी आणि बोंबील असते. असं बघितलं अन्याय आहे, अन्याय. मेजॉरिटी आमच्याकडे बोंबलाच्या बाबतीत. सुनील, तू कम्प्लीट शाकाहारी आहेस आणि खाण्याविषयीच्या तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? मला खरं तर फक्त घरगुती जेवण आवडतं. फक्त घरगुती जेवण? कसं शक्य? तू घरी किती वेळा जेवतोस रे? आता खूप कमी जेवतो. तू महिन्यातले 30 दिवस बाहेर असतोस, तू नाटकांमध्ये काम करतोस, तू दूरदर्शनच्या मालिका करतोस, तू चित्रपट करतोस आणि तुझं काम आम्हाला खूप आवडतं. ते पण तू हे असंच खूप वर्ष करत राहावंस असं आम्हाला वाटतं. पण या सगळ्यांना तू घरी जेवतोस वगैरे असं आम्हाला काही सांगू. जेव्हा जेवतो तेव्हा घरचंच जेवायला आवडतं असं मी म्हणतो. म्हणजे असं नाहीलाच आहे, म्हणजे कामानिमित्त मला कुठे जावं लागतं, त्यानिमित्त मी बाहेर खातो वगैरे. पण खरं म्हणशील तर मला फक्त घरातलं जेवण आवडतं. त्यातलं काय स्पेशल? त्यातलं स्पेशल माझ्या बायकोनी ताकीद देऊन पाठवलं की ते सांगू नकोस, पण मी सांगणार आहे की मला श्रीखंड पोळी खूप आवडते. श्रीखंड पोळी मलाही आवडते. अरे काय क्लास. एक मिनिट या माणसांची आवड काय मला समजत नाहीये. आता मी इथे पंजाबी जेवण मागवलंय आणि इकडे एकीकडे पप्पू म्हणतोय की त्याला बोंबील आवडतं, दुसरीकडे अळूच्या भाजीला नाव ठेवतोय आणि तिसरीकडे दोघंही म्हणतात की श्रीखंड पोळी आवडते. एक मिनिट थांबा, मी एक ब्रेक घेते आणि त्यांचा जरा ब्रेन वॉश करते, म्हणजे करेक्ट सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला. आपण परत भेटूया एका ब्रेक नंतर. कधीतरी असं बायको मला विचारते साधं जेवणाचं, तू आज गिळणार का? ती म्हणतो नाही, आज मी प्रेमाने तू देतस म्हणजे अमृतच असतं. आणि माझी बायको चांगली सुग्रण आहे, याच्याबद्दल काही. पण असं खरंच म्हणतोस का तू? सुनील, पण एकंदर तुझ्या खाण्याविषयीच्या आवडी जर बघितल्या तर अपर्णा तुझी बायको नेहमी असं सांगते की त्याची काही तक्रार नसते, त्याला साधारण देऊ ते आवडतं. म्हणजे तुझ्या आवडीनिवडी नाही आहेत का? तू स्वतःला एवढं मोल्ड केलंयस की तुम्ही मला काहीही द्या किंवा देऊ नका, मी म्हणजे संत आहेस का तू खाण्याच्या बाबतीत? नाही, असं नाही. मी खरं तर याचं सगळं श्रेय किंवा वॉट एव्हर आय गिव्ह इट टू माय फादर. कारण त्यांची पण कधीच तक्रार नसायची. जे पानात समोर गरम वाढलेलं असेल ते खायचं, अशी त्यांची प्रथा होती. तर मग कधीच आमच्या घरातले सगळेच जण असे असतो आणि मलाही तशी काही फारशी काय म्हणतात त्याला की आवडीनिवडी अशा खूप नाही जेवणाच्या बाबतीत. आणि जेवलंच पाहिजे असंही नाही. वेळ सोडून सुद्धा मला कधी थोडंसं खाल्लं तरी बरं वाटतं. बापरे. त्यामुळे आय एम हॅपी. आय थिंक यू आर अ ब्लेस्ड वन अँड फिट. म्हणजे फिट राहण्याचं किती छान मार्ग ना, स्वतःला जेवायलाच घालायचं नाही, असं उपाशीच राहायचं. करेक्ट आहे, फिट आहे. पण मग घरी पाहुणे आले तर तू मग आपण सांगतोस का हे कर ते कर? नाही, मी तिला खूप सांगतो, पण माझ्यापेक्षा खरं तर तिला ह्या गोष्टीत जास्ती रस आहे आणि त्यामुळे ती ते जे बनवते ते खूप छान बनवते. फक्त एकच असतं नियम आमच्याकडे की मला कोणी टेस्टर म्हणून म्हणजे चव कशी झाली आहे हे सांग, हे असं कोणी विचारत नाही. कारण मला कुठची चव असली तरी मला वाटतं मस्त आहे.
त्यामुळे किती छान आहे. खरा तू आदर्श नवरा आहेस बायकोच्या दृष्टीने असं मला वाटतं. नाही आदर्श अजून नवरा. जोरात बोल, अजून जोरात बोल. नाही आपण माझी मैत्रीण आहे आणि मी तिला हे सांगू इच्छिते की याला तू नीट शिकव काहीतरी की भरोसा तर वाटला पाहिजे ना. सगळ्याला चांगलं म्हटलं तर आपला कॉन्फिडन्स कसा येणार. काहीतरी कटकट केलीच पाहिजे असं तुझं म्हणणं नाही आहे. कटकट नाही पण निदान मदत केली पाहिजे की याच्यात मीठ कमी आहे. मिठावर ना आठवलं बापू की तुमच्या आजारपणानंतर बायपास झाली त्याच्यानंतर मीठ अगदी सोडलंय. म्हणजे आजही आपण जी ऑर्डर केलेली आहे ती कम्प्लीट मिठाशिवायचं जेवण आहे. कसं जेवण जातं मिठाशिवाय. सवय एकदा माणसाला सवय झाली ना की मला काही वाटत नाही. उलट मिठाचं जर खाल्लं ना तर सगळं खारट वाटायचं. मला लगेच कळतं की ह्याच्यात मीठ आहे. मी सवय झाली. जसं माणसाला साखरेशिवाय खायची सवय होती तशी मिठाशिवाय. पण किती दुःखद सवय आहे. दुःखद आहे खरं पण आपल्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतात ना ज्या आपल्याला आवडतात त्या सगळ्या वाईट असतात. श्रीखंड वाईट, चिकन वाईट, मटण वाईट, सगळ्या गोष्टी तू काही घे. असं कोणी म्हटलंय की सुरणाची भाजी खूप प्रकृतीला चांगली असते पण ती जात नाही आपल्याला. असं मला लोकांना झालं. पण श्रीखंड चांगलं आहे, अमुक चांगलं आहे असं कुठलाही डॉक्टर कधी सांगत नाही की तुम्ही प्लीज श्रीखंड खा. हां प्लीज भरपूर श्रीखंड खा. उद्यापासून रोज श्रीखंड खा किंवा रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा एक मटणाची डिश आणि एक चिकनची डिश खा असं कोणी सांगत. पालेभाज्या खा, सॅलड्स खा, अशाच गोष्टी सगळ्या आपल्याला सांगितल्या जातात. ही दुर्दैवाची गोष्ट. पण त्या आपण जर थोडंसं म्हणजे सुनीलचा शेजार खूप चांगला आहे आपल्या दोघांसाठी सुद्धा. म्हणजे त्याच्यासारखं जर आपण शिकलो की जे आहे तेच छान आहे तेच म्हणायचं आणि खायचं आणि थोडंच खायचं मग आपण फिट राहू त्याच्यासारखेच. म्हणजे आता तू म्हणालीस तर मला कळलं की आज मीठ कमी असलेलं किंवा मीठ नसलेलं जेवण नव्हतं. मला पत्ताच होतं. मी आता व्यवस्थित झालं. मला खूप आवडलं. म्हणून तो टेस्टर नाही. मगाशी म्हणाला ना तो खूप टेस्टर भयंकर नाही. आहे. खूप भयंकर आहे. आदर्श आहे. बायको तुझ्यावर खुश असेल रे, खरं सांगतो. मगाशी मला विचारत होती ना तुला की बाबा तू ताटात पडलेलं जेवतो का असं मला उत्तर द्यायला पण आवडलं असतं रे. पण मग ते खोटं बोलल्यासारखं झालं असतं. म्हणजे कधीतरी असं बायको मला विचारते साधं जेवण असं तू आज गिळणार का. ती म्हणतं नाही आज मी प्रेमाने तू देतस म्हणजे अमृतच असतं. आणि माझी बायको चांगली सुग्रण आहे याच्याबद्दल काही. पण असं खरंच म्हणतोस का तू. जेवण अत्यंत चांगले कल्पा जेवण अतिशय सुंदर बनवते. तिच्या आईकडून आलेलं आहे. म्हणजे मी तिला असं म्हणतो की माझी बायको जर सचिन तेंडुलकर असेल तिची आई म्हणजे डॉन ब्रॅडमन. वाह ॲब्सोल्यूट. म्हणजे सगळं जे काही शिकले ते तिच्याकडून शिकले. आणि वेगवेगळे पदार्थ म्हणजे मी बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मटणं चिकनं खाल्लं. पण मटण आणि पोहे असं कॉम्बिनेशन मी फक्त ह्या क्षत्रियांकडेच पाहिलं. पहिल्यांदा मी भरपूर टिंगल केली कोजागिरीला. पोह्यांमध्ये ओले कायदे पोहे असतात त्याच्यात मटण मिक्स करायचं. मी सुरुवातीला खूप टीका केली, खूप टिंगल केली, खूप धमाल उडवली. पण मी ह्या वेळेला सांगितलं की ह्या कोजागिरीला बनवा. आता मला असं ते आठवायला लागलं आहे की त्याची पण टेस्ट चांगली असते. आणि वेगवेगळे पदार्थ यांच्यात फिश बनवण्याचा पदार्थ क्षत्रिय मंडळींमध्ये खूप वेगळा असतो आणि खूप चांगला असतं. आणि आमच्याकडे कसं मी सारस्वत आणि ती जिभेने म्हणजे आम्ही जातभेद मानत नाही पण आम्ही जिभेने सारस्वत मी आणि ती क्षत्रिय. त्यामुळे थोडंफार ते माशांचे वेगवेगळे प्रकार त्याच्यात येऊ शकतात. परमेश्वराचा पहिला अवतार पाहिजे रे नाही तर जेवण आणि सोलकढी. परमेश्वराचा पहिला अवतार पानात पाहिजे रे असं म्हणणारे द्वारकानाथ संसगिरी आणि कसल्याही चवीचं जेवण देऊ शकणारा अमेझिंग एक माणूस सुनील बर्वे यांच्याबरोबरच्या गप्पा खूप रंगतायत. एका छोट्याशा ब्रेक नंतर त्यांना जरा कोडी घालूयात आपण. परत भेटूया एका छोट्या ब्रेक नंतर. हो 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 जा. सुनील नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि परदेशांमध्ये सुद्धा जाण्याचा प्रसंग भरपूर येतो. नाटकाचे किस्से भयंकर असतील तुझ्याकडे आणि नाटकात काम करणाऱ्या माणसांविषयीच्या तिथल्या गावातल्या लोकांच्या काही एक कल्पना असतात. कसं आहे की लोकांना कायम असं वाटत राहतं की आम्ही दौऱ्यावरती जातो म्हणजे खूप मजा करतो. पण एकतर अशी गोष्ट असते की आमचा दौऱ्यावरती मुळात प्रयोग सुरू होतो 10:30ला, तो संपतो 1:30ला आणि मग आम्ही जिथे जेवायला जातो रात्री 1:30ला. त्याच्यानंतर मग आम्ही जिथे जातो त्यांनी जेवण संध्याकाळी केलेलं असतं ते पुन्हा गरम करून आमच्या पाठात पडतं. त्यामुळे खरं तर किती सॅड स्टेट असते. आणि त्यात बऱ्याच वेळेला असं असतं की हे असं जेवायला लागेल तर ते जेवण काय जेवलं ते कळू नये म्हणून काही लोक तिसरा अंक सुद्धा तिकडे चालू करतात. अर्थात मी त्यात काहीच सहभागी होऊ शकत नाही कारण मी अजिबात दारू पित नाही. मी सिगरेट वगैरे. काय म्हणतो तू नाटकात असून दारू पित नाहीस. हो रे. नाही असं काही नाही. मला वाटतं ही मिथ आहे नाटकात काम करणाऱ्या लोकांबद्दलची. मला माहिती आहे 2 हा आणि दिलीप प्रभावळकर आणखीन असूही शकते. आणखीन बरेच जण आहेत. सुनील तावडे सुद्धा नाही.
प्रशांत दामलेसोबत आता तू ज्यांची नावं घेणार नाहीस ते पिता जसा याचा अर्थ होईल आपण तेच थांबूया तिथे. असंच क्रिकेटपटूंबद्दलही मीच आहे की लोकांना असं वाटतं की क्रिकेटपटू भरपूर पितात वगैरे असं नाही आहे. कधीतरी एखादी वाईन किंवा एखादी बिअर आताची क्रिकेटपटूंना भयंकर प्रोफेशनल झालेलं हल्लीच्या काळात म्हणजे गेल्या एक 15-20 वर्षातले ते आपलं प्रोफेशनलिझम इतकं परफेक्ट जपतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की कितपत दारू प्यावी किंवा पिऊ नये किंवा काय करावं हे त्यांना परफेक्ट माहिती आहे. आणि जेवण काय असतं त्यांचं? जेवण मॅचच्या वेळेला जेवणाबद्दल पण खूप कुतूहल असतं. हो, पण मी तुला सांगतो मॅचच्या वेळेला ते लाईट जेवतात. म्हणजे ज्या वेळेला समजा बॅटिंग असेल किंवा फिल्डिंगला जायचं असेल त्यावेळेला लाईट जेवतात. पण जे मॅच वगैरे संपल्यानंतर रेमटी देतात. म्हणजे हाच शब्द की रेमटी देतात. मी मोठमोठ्या क्रिकेटर्सना भरपूर रेमटी देताना पाहिजे. सेहवाग वगैरे तर लहानपणी असे 10-10 आणि 20-20 परोठे घेऊन जायचा खेळायला जाताना. त्याची आई सकाळी ज्या वेळेला तो प्रॅक्टिसला जायचा ना त्याची आई सकाळी 10 परोठे बांधून द्यायची. आणि कपिलचा किस्सा माहिती आहे. अशाच धाब्यात एकदा पंजाबात बसला होता आणि तिकडे कपिल आणि आणखीन 2 प्लेयर होते ना 70 परोठे कधी संपले हे म्हणे त्यांना कळलं नाही. मध्यंतरी मी त्या हरभजन सिंगच्या घरी जेवायला गेलो होतो 1-2 वर्षापूर्वी. मी भात खाणारा एकटा होतो बाकी ते फक्त परोठेच खात होते. मी जेव्हा भात म्हटलं त्याचं आश्चर्य वाटलं. भात आणि आपले जे प्लेयर्स आहेत ना ते मासे खाण्यात एक्सपर्ट. म्हणजे तेंडुलकर वगैरे वगैरे. मी एकदा एक श्रीलंकेमध्ये तेंडुलकर सलील अंकोला आणखी 3-4 प्लेयर्स आम्ही एका पार्टीला गेलो. त्यांनी अख्ख्या खेकडे संपवले. मी सचिनच्या आणि याच्या ताटातनं असा ढिगारा होता. मागच्याला मिळालेच नाही संपवले. त्यामुळे एकदा अजित वाडेकरनी एकदा ह्याला विचारलं होतं आपल्या कांबळीला की अरे तुला खेकडे आवडत नाहीत का. तो त्याने फार चांगलं उत्तर होतं. तो म्हणाला की सर तुम्ही आणि सचिन तेंडुलकर खेकडे तिकडून सोडतच नाहीत त्यामध्ये कांजूर मार्ग आणि पुढे पोचतच नाहीत म्हणे. सुनील, तिसऱ्या अंकाविषयी मगाशी आपण बोललो तर रंगमंचावर तर तू तुझी भूमिका जीव ओतून करतोस पण या तिसऱ्या अंकातली तुझी भूमिका काय असते? काय नाही मग या लोकांचा तिसरा अंक चालू असतो आम्ही गाणी गात बसतो आणि त्यामुळे आम्ही जेव्हा गात असतो तेव्हा त्यांचं आवडतं गाणं एक मला गावंच लागतं. त्या गाण्याचे शब्द खूप मस्त आहेत. गाऊन दाखव. नाही शब्द काय गाणं गाऊन दाखव कमाल. ते गाणं किशोर कुमारचं आहे. नदिया से दरिया दरिया से सागर सागर से गहरा जाम हो जाम में डूब गई यारो मेरे जीवन की हर शाम. ते मला सांगतात जाम पी पण मी पित नाही. मग तू गाणं गातोस मस्त. किती छान. आणि मग त्यांना नंतर घरी कोण सोडतं? मोस्टली म्हणजे जेव्हा आमच्या पार्ट्या होतात ना तेव्हा असंच सीन असतं की सगळ्यांना पार्टी संपल्यानंतर कोणाला कुठे सोडायचं याची जबाबदारी माझ्यावरती असते. त्यामुळे मी सगळ्यात लास्ट घरी पोचतो. त्यावर मी खूप शिव्या खातो घरी. पण आता काय करू सामाजिक जबाबदारी करावी लागते. बरं दोघांनाही एक प्रश्न आहे की घरामध्ये स्वयंपाकघरात खाण्याव्यतिरिक्त सुनील तू काय जाऊन न जाऊन काही तुझा उपयोग नाही. बाबू मी कटकट करत आहे पण मला काहीही करता येत नाही. मी तुम्हाला उद्या सांगितलं चहा बनवून दाखवता मी कदाचित करू शकेन पण चहा कदाचित करू शकेल पण बाकी मला कुठलंही काही बनवता येत नाही. आणि तरी मी इंजिनिअरिंगमध्ये असताना 1 वर्ष हॉस्टेलला राहिलोय. मी खरं तर मला यायला पाहिजे. पण मग तेव्हा काय केलं मी छान करतो चहा. अच्छा तेव्हा कपबशा विसरण्याचं काम माझ्याकडे आणि बाकी माझ्याकडे असा जो प्रकार मी ठेवला होता तेवढा मला करायला लागलं. आयुष्यात मी एकच चांगली गोष्ट केली असं मला वाटतं की मी सुगरण मुलगी बायको म्हणून पटवली. त्यामुळे मला काही करायला लागलं नाही. पण त्या सुगरण मुलीला कल्पाला कधीतरी असं वाटत असेल की तू काहीतरी करून तुझ्या हाताने तिला घालावंस का नकोच ते असं? मी आज आपण इथे जेवल्यानंतर आणि या चर्चेनंतर मी खरंच प्रतिज्ञा करतो की मी आता घरी जाईन 1-2 पदार्थ जरी शिकेल निदान खिचडी शिकेल किंवा केळ्याचं शिकरण तरी मला जमेल. एवढं जमायला काही हरकत नाही. ते पण ती विचारी करून देते तेवढं मात्र मी दिलं नक्की. आणि अपर्णाची कोणती अशी खास डिश आहे? तिची खास डिश म्हणजे मक्याचे पॅटीस. ती आपल्यातून बनवते आणि म्हणजे आमच्याकडे जेव्हा ते बनतात तेव्हा माझे काही मित्र आहेत ज्यांच्याकडे मला ते कंपल्सरी पाठवावेच लागतं. बनवून पाठवतो. एक घर आता आमचं लक्षात ठेव म्हणजे तू जरा गोरेगाव साईडला ये ना. पण नाही नक्की नेक्स्ट टाइम नक्की तुझ्या घेऊन. वा वा छान. कधी कधी ना दावतच्या एपिसोडमध्ये मला असं वाटतं की 20 मिनिटाची जी दिलेली मुदत आहे ना तो माझ्यावर फार मोठा अन्याय आहे. इतके छान छान गेस्ट बोलवायचे त्यांच्याशी इतक्या छान गप्पा मारायच्या आणि 20 मिनिटानंतर त्यांना म्हणायचं की आपण प्रेक्षकांना सहभागी करून घेऊ शकत नाही कारण एपिसोड आता संपवायला हवा. हे मला फार जीवावर येतं.
मी लवकरच आता अशी सूचना देणार आहे की 2 भाग आपण करूयात. 2 गेस्टला बोलवणार किंवा एका वेळेला एका गेस्टला बोलवणार. मला वाटतं माझ्या या मताशी माझे सगळे प्रेक्षक नक्कीच सहमत असणार आहेत. द्वारकानाथजी आणि सुनील, तुम्ही दोघंही या शोमध्ये आलात आणि इतके छान किस्से सांगितलेत. लोकांना खूप मजा आली असणार याची मला खात्री आहे. थँक्यू. जेवण पण पूर्ण करता येत नाही हाही भाग. अजिबात नाही, पण जेवण आपण कंटिन्यू करू शकतो. तर आपण परत भेटूया पुढच्या एपिसोड.